अक्कलकोटमध्ये असं एक ठिकाण आहे जिथे स्वामींची पावलं आजही पाहायला मिळतात. ती जागा कोणती? जेव्हा स्वामींची ओढ लागते तेव्हा पावलं आपोआप अक्कलकोटच्या दिशेने वळतात. स्वारगेटहून सुरू झालेला आमचा हा प्रवास भक्त निवासात राहण्यापासून ते वटवृक्ष आणि अन्नछत्रापर्यंतची संपूर्ण वारी आज आपण पाहणार आहोत. ही भक्तिमय वारी कशी झाली हे पाहण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण निघालो आहोत अक्कलकोटला, तेही आपल्या लालपरीने. आपला प्रवास सकाळी 6 वाजता स्वारगेटवरून सुरू झाला. इथून अक्कलकोटचे अंतर साधारण 300 किलोमीटरचे आहे. एस-टी बसचे तिकीट ₹500 असून महिलांना 50% सवलत मिळते. प्रवासादरम्यान आम्ही इंदापूरला 15 मिनिटाचा ब्रेक घेतला आणि सकाळी लवकर निघाल्यामुळे वाटेत निसर्गाचा आनंद घेत आम्ही दुपारी 12:30 वाजता अक्कलकोटमध्ये पोहोचलो. आत्ता आपण पोहोचलो आहोत अक्कलकोट बस स्टँडवर. वीकेंड असल्यामुळे खूप गर्दी आहे. बस स्थानकावरून शेअरिंग रिक्षाने आम्ही वटवृक्ष मंदिराच्या येथे आलो. या रिक्षासाठी आम्हाला प्रत्येकी ₹20 चार्जेस लागले. तिथे भक्त निवासामध्ये रूम घेतली आणि फ्रेश होऊन आम्ही निघालो आहोत खंडोबा मंदिराच्या दर्शनासाठी. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या मुख्य दर्शनापूर्वी खंडोबा मंदिराचं दर्शन घेण्याची प्रथा आहे. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये प्रथम याच ठिकाणी आले होते. मंदिर शांत आणि जागृत आहे. वटवृक्ष मंदिराच्या इथून तुम्ही चालत किंवा रिक्षाने 5 ते 10 मिनिटात पोहोचू शकता. आता आपण आलो आहोत अक्कलकोटच्या सर्वात पवित्र ठिकाणी, म्हणजेच वटवृक्ष मंदिर. इथे असलेला हा विशाल वटवृक्ष, ज्याच्या खाली स्वामी समर्थ महाराज तब्बल 22 वर्षे वास्तव्यास होते. त्याच ठिकाणी बसून स्वामींनी भक्तांना भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा अभयमंत्र दिला. मंदिराच्या गाभाऱ्यात स्वामींची प्रसन्न मूर्ती आहे. इथे दर्शनासाठी पुरुषांची आणि महिलांची अशी 2 स्वतंत्र रांगांची सोय करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वांना शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेता येते. हे केवळ एक मंदिर नसून स्वामींच्या भक्तांसाठी ऊर्जेचं केंद्र आहे, जिथे आजही या वटवृक्षाच्या छायेत स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येते. आत्ता आपण आलो आहोत गुरु मंदिर म्हणजेच बाळप्पा. बाळप्पा महाराज म्हणजे स्वामींच्या निस्सीम भक्तांपैकी एक. या मठात अशा काही गोष्टी आहेत त्या पाहून तुम्ही थकवाल. असं म्हणतात स्वामी समर्थ स्वतः विश्रांतीसाठी या मठात येतात. इथे जमिनीवर फरशीभोवती पांढऱ्या रंगाच्या बॉर्डर केल्या आहेत. या जागी स्वामींची पावलं उमटली आहेत. मठाच्या याच परिसरात श्रीराम मंदिर सुद्धा आहे. त्याचबरोबर इथे गोशाळा सुद्धा आहे. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत स्वामी समर्थ समाधी मठाकडे. चला तर आपण तिथे पाहूया. मंडळी, आता आपण आलो आहोत अक्कलकोटमध्ये सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी, ते म्हणजे समाधी मंदिर. याला चोळप्पा महाराजांचे घर असे म्हणतात. स्वामींचे परम भक्त चोळप्पा महाराज यांच्या घरात स्वामींनी अनेक वर्ष वास्तव्य केलं. 1878 मध्ये स्वामींनी याच जागी महासमाधी घेतली. समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो आतील भागात, जिथे चोळप्पा महाराजांचं घर आहे. हेच ते घर जिथे स्वामी राहिले. स्वामींनी वापरलेल्या वस्तू आजही जशाच तशा जपून ठेवल्या आहेत. मंडळी, दिवसभराच्या दर्शनानंतर आता आम्ही आलो आहोत महाप्रसादासाठी. असं म्हणतात स्वामींच्या दरबारातून कोणी उपाशी जात नाही आणि त्याचीच प्रचिती इथे येते. जरी इथे भक्तांची मोठी रांग असली तरी इथली व्यवस्था शिस्तबद्ध आहे. एकाच वेळी इथे शेकडो भक्त महाप्रसाद घेतात. अन्नछत्राच्या मागच्या बाजूला आपल्याला एक अतिशय सुंदर मंदिराचे दर्शन घडते, ते म्हणजे तुळजाभवानी माता मंदिर. अक्कलकोटला आल्यावर स्वामींच्या दर्शनासोबत कुलस्वामिनी आई भवानीचे हे रूप पाहणे खरोखर भाग्याचे ठरते. याच मंदिराच्या बाजूला लहान मुलांसाठी एक अतिशय सुंदर पार्क आहे. जर तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर त्यांना इथे घेऊन या. या पार्कची एंट्री ₹5 पर पर्सन आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट, ऑनलाईन पेमेंट चालत नाही. कॅश असणं गरजेचं आहे. प्रसादाची वेळ होईपर्यंत किंवा दर्शनानंतर थोडा वेळ विश्रांतीसाठी हे उत्तम ठिकाण आहे.
तर मित्रांनो, अशी झाली आमची अक्कलकोटची वारी. स्वामींच्या वास्तव्याने पावन झाले या नगरीत. आणि आता सूर्य मावळतोय, आम्ही निघालोय घरी. तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर लाईक करा, श्री स्वामी समर्थ कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या प्रवासात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.